भद्रावती नगर परिषदेतील साहित्य जप्त करण्यात आलं, कारण तब्बल 66 लाखांचं भाडं थकलं होतं। या प्रकरणावर आता नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि खुद जमीन मालक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। न्यूज BHD वर आम्ही तुम्हाला या दोघांचं म्हणणं दाखवत आहोत। निर्णय जनतेने घ्यायचा आहे, खरं कोण आणि चुकीचं कोण। सर्वप्रथम ऐकूया जमीन मालक काय म्हणतोय, ज्याचं 66 लाख रुपये भाडं थकलंय। संजय मुरलीधर गुंडावर, राहणार भद्रावती। 2018 मध्ये नगरपालिकेवरती मी केस टाकलेली होती भाजी बाजारासाठी जागा किरायाने दिल्याबद्दलची। त्याचा निकाल 2023 मध्ये लागला आणि 23 मध्ये सुद्धा त्यांनी पैसे नाही दिले। तर 24 तारखेला 24/6 आम्ही जप्तीची ऑर्डर काढली आणि आज 30/6/2025 नगरपालिकेवर जप्ती आणून COची खुर्ची, कर्मचाऱ्याच्या खुर्च्या, कम्प्युटर आणि जीप एवढ्या वस्तू आम्ही जप्त करून घेतला। आपल्याकडे किती बॅलन्स होतं नगरपालिकेचे? आमचे बॅलन्स केस टाकली त्यावेळेस 49 लाख रुपये काही रक्कम होती आणि आजच्या घडीला 66 लाख रुपये। तर आपल्यासोबत काय COसोबत बोलणं काय म्हणजे ते बोलणं झालं होतं का? हो, बोलणं काय म्हणे मॅडम? पत्र व्यवहार आहे, आमच्याजवळ पैसे नाही उत्तर देतात। अच्छा, तर आता तुमचे काय म्हणणं आहे? आता काय नाही, हे जप्त करून याचा लिलाव करू हो, आणि नाही पैसे निघाले तर पुन्हा जप्ती आणू, म्हणजे पुन्हा रिकव्हरी करायची। रिकव्हरी तर करावंच लागेल ना। आमच्यावर आम्ही टॅक्स नाही भरल्यावर आमच्या घरासमोर येऊन ते बँड वाजवतात। जमीन मालक स्पष्ट सांगत आहे की अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही नगर परिषद दुर्लक्ष करत होती। पुढे बघूया मुख्याधिकारी काय स्पष्टीकरण देत आहे। मुख्याधिकारी यांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे, ते काय सांगत आहे ऐकूया। नगर परिषद सील लावलेलं आहे, म्हणजे काय करणार? मुख्य सील नाही लावलं, जप्ती केली आहे। सील आणि जप्ती वेगवेगळा विषय आहे। आज भद्रावती नगर परिषदेमध्ये श्री राजू गुंडावार यांच्यासोबत जी केस चालू होती त्या संदर्भात नगर परिषद कार्यालयामधील काही जंगम साधन संपत्तीची जप्ती करण्यात आलेली आहे। सदर प्रकरण हे 2017 ते 18 या काळातील आहे। नगर परिषद भद्रावती अंतर्गत जी आठवडी बाजारासाठीची नवीन वास्तू बांधण्यात आलेली होती, त्यामुळे सदर जागेवर नवीन वास्तू बांधण्यात येत असल्यामुळे सदर जो आठवडी बाजार होता तो श्री गुंडावार यांच्याकडनं जागा किरायाने घेऊन तिथे भरवण्यात आलेला होता। आणि त्यानंतर 1 वर्ष नगरपालिकेने व्यवस्थित महिनेवारी त्यांचं पेमेंट देत होते आणि नगरपालिकेची वास्तू बांधून झाल्यानंतर जे आठवडी बाजारामध्ये विक्रेते बसायचे ते इकडे येण्यास तयार नसल्यामुळे सदर विक्रेते हे त्याच जागेवर आपले आठवडी बाजारामध्ये बसत होते। त्यानंतर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन नगराध्यक्ष यांनी त्यांना ती रक्कम आपण एकदम देणे शक्य नसल्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने देऊ असे त्यांच्यासोबत झालेले होते। त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली, आम्ही देखील त्या विरोधात आमची पण केस चालू होती। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः त्यांना बोलवून सदर रक्कम ही जवळपास 60 लाखापर्यंत झालेली असल्याने आणि सध्या नगर परिषद भद्रावतीची आर्थिक स्थिती एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नसल्यामुळे आम्ही ती 5 टप्प्यात देऊ असे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते। ते त्या दिवशी तयार पण झाले की 5 टप्प्यात घ्यायला आम्ही तयार आहोत म्हणून आम्ही ॲग्रीमेंट्स वगैरे तयार करून ठेवले होते, स्टॅम्प पेपर्स देखील आणलेले होते। परंतु ते त्यानंतर त्यांना काय झालं माहिती नाही आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास नकार दिला व ते सरळ म्हणाले की आम्हाला एक रकमी रक्कम द्या। परंतु सध्या 15वा वित्त आयोग न भेटल्यामुळे लाईट बिल तसेच घनकचऱ्याचे कामं देखील सामान्य फंडातून चालू असल्यामुळे सदर एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नव्हते। म्हणून मी त्यांना परत विनंती केली की मी एकदम रक्कम देऊ शकत नाही, मी कमीत कमी 5 टप्प्यात देईल किंवा जास्तीत झालं तर आम्ही तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये करून देऊ। परंतु ते त्यासही तयार झाले नाही आणि आज रोजी त्यांनी आम्हाला कोर्टाद्वारे जप्तीची ऑर्डर दिलेली आहे आणि याविरोधात आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू, कारण की आम्ही निधी नसल्यामुळे आम्ही एक साथ रक्कम देऊ शकत नाही।
एकीकडे जमीन मालक न्याय मागतोय तर दुसरीकडे प्रशासन आपली बाजू मांडतंय. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच खरी आणि थेट बातम्यांसाठी न्यूज BHD ला सबस्क्राईब करायला विसरू नका.